रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। नाम तेची परब्रह्म नाम तेची परब्रह्म जप यज्ञ तो परम तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये।
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते। गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमस्तुते। मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वार करी संताची या वार करी संताची या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी। तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। प्रस्तुत प्राप्त प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग। महान भगवत भक्त पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणांचा उत्कृष्ट असा आणि भगवंताचं नामस्मरण केल्यानंतरची फलश्रुती सांगणारा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगाचा प्रतिपाद्य विषय मांडत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की मानवी जीवनाचा उद्धार हा भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे आणि ज्याला भगवंताचं नामस्मरण करावंसं वाटलं त्याला महाराजांनी एका मंत्राची आठवण करून दिली। पहिल्या चरणाचा भाव प्रगट करताना महाराज म्हणतात रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी। तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। महाराज म्हणतात रामकृष्ण हरी या नामाचा उच्चार या मंत्राचा उच्चार जर आपल्या मुखानं वैखरी वाणीतून जर तो नामस्मरण झालं तर ज्याच्या ज्याच्या मुखातून सदा सर्वकाळ भगवंताच्या रामकृष्ण हरी नामाचा जप होईल त्याच्याजवळ कोणतंही पाप शिल्लक राहत नाही। तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। आणि त्रिविध ताप अर्थात 3 प्रकारचं जे दुःख आहे अधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापाची अर्थात निवृत्ती होते। म्हणून रामकृष्ण हरी मंत्र सातत्यानं आपण मुखानं घ्यावा आणि आपल्या जीवनातील पापाचं निर्मूलन करावं। तिसऱ्या चरणाचा भाव प्रगट करताना महाराज म्हणतात नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम। तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। महाराज म्हणतात नामस्मरण म्हणजे काय तर साक्षात परब्रह्म अर्थात परमेश्वर आहे। नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम। आणि भगवंताच्या नामस्मरणाचा जप करणं म्हणजे एक प्रकारचा तो यज्ञ आहे। आणि असा यज्ञ जीवनामध्ये प्राप्त झाला की तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। त्रिविध ताप तर जाईलच पण त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचं पूर्वजन्मीचं जे काही दुःख असेल अर्थात पाप असेल त्या सर्व पापाची निवृत्ती होईल।
या अभंगाचा उपसंहार करत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात, अत्यंत सोपा असा मंत्र तुम्ही घ्यावा, म्हणून हा मंत्र मी आपल्याला सांगतोय. एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा, तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. महाराज म्हणतात, एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा. रामकृष्ण हा अत्यंत सोपा मंत्र आहे, तो तुम्ही जपा, त्याचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण या रामकृष्ण हरिमंत्राच्या द्वारे झालं तर त्या भक्ताजवळ, त्या साधकाजवळ कोणत्याही प्रकारचं मागील जन्माचं पाप राहणार नाही, वर्तमान स्थितीतलं पाप राहणार नाही, आणि सर्व प्रकारच्या त्रिविध दुःखाची अर्थात त्रिविध तापाची बोळवण म्हणजे 3 प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये कदापि येणार नाही, अशा प्रकारचा भाव शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात. विठाला विठाला या अभंगावरती काही चिंतन मांडण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. गेल्या 63 वर्षापासून चालू असलेला आणि 64व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा नामयज्ञ श्री क्षेत्र लोणवाडी तालुका निफाड आणि या नामयज्ञातील आजच्या पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमभाग्यानं समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र लोणवाडी, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळ, छोटे बालक, माता भगिनी, या नामयज्ञातील सप्ताह कमिटीतील सर्व सन्मान्य सदस्यांच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा परमभाग्यानं आली. म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्व ग्रामस्थांच्या चरणावरती सर्वप्रथम नतमस्तक होतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो, आपल्या शताशा ऋण व्यक्त करतो, आपल्या सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो. आजच्या पहिल्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं परमभाग्यानं जरी माझ्याकडे आली असली तरी ही सेवा माझ्याकडं आपल्या सर्वांची आज्ञा माध्यम म्हणून ज्यांनी पोहोचवली ते आमचे परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण आणि आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज दौंड, त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या आज्ञेस्तव परमभाग्यानं ही सेवा माझ्याकडे आली. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सर्वच साधू संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला आपला हा नामयज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या त्रिशतकोत्तर स्वर्ण महोत्सवी संत श्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, शांतीब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज, वैकुंठवासी तुकाराम बाबा खेडलेकर, वैकुंठवासी मल्हारी बाबा, वैकुंठवासी पाटील बाबा, वैकुंठवासी पोपट बाबा, हरिभक्तीपरायण कृष्णानंद स्वामी आदी सर्वच साधू संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं आपला हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि ज्यांचं मार्गदर्शन आपण सर्वांना या नामयज्ञाच्या निमित्तानं प्राप्त होत आहे, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान परमपूज्य, परम आदरण, परमश्रद्धेय, अतिशय ज्ञानवंत, विचारवंत, हरिभक्तीपरायण रमाकांतजी शास्त्री महाराज जोशी सटाणा बाबा या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत. बाबांच्या चरणावरती प्रथम नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे ज्यांची संगीत कथा या ठिकाणी आपण ज्यांच्या मुखातनं श्रवण करतोय, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज वाजे वागदर्डी, आणि या नामयज्ञाच्या निमित्तानं आपण सर्वजण तर मोठ्या संख्येनं आलात, परंतु कीर्तनाची सेवा म्हटली की हे एकट्याचं कार्य असत नाही.
या कीर्तन सेवेला मदत करण्यासाठी उत्कृष्ट अशी महाराष्ट्रातील अगदी दिग्गज गायनाचारी मंडळी, आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं वैभव असलेली ही सर्व गायनाचारी मंडळी, उल्लेख मी एकच करील, एक एकाहुनी बळीरे, याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरा शब्द नाही, ज्यामध्ये हरिभक्तीपरायण भीमाशंकर महाराज, काय वाघुंडे, आळंदी, हरिभक्तीपरायण उत्कृष्ट असे कीर्तनकार, प्रवचनकार, आपल्या भागाचं भूषण नंदू महाराज पवार, माझ्या सोबत घोटीवरनं आलेले आणि आता 8 दिवसासाठी आपण सर्वांना गायनासाठी उपस्थित असलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य आणि ज्यांचं गायनाचं शिक्षण गुरुवर्य रघुनाथजी बाबा खंडाळकर ज्यांच्या कृपाछत्र छायेखाली ज्यांचं शिक्षण झालं आहे, हरिभक्तीपरायण आमचे रामदास महाराज तोकडे, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण किशोर महाराज सोनवणे, महाराजांचा नामचा सातत्यानं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये योग येत असतोय. आणि आज आपण सर्वांना गायनातून मंत्रमुग्ध केलेलं आपण ऐकलं आहे, पण वादनातून मंत्रमुग्ध करणारे बाबा फार कमी असतात. आणि ज्यामध्ये आपल्या सर्वांचं भूषण, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान असलेले मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, हरिभक्तीपरायण आमचे ओमकार महाराज रायते महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, उत्कृष्ट असं गायन महाराजांचं आहे. आपल्या गावातील या व्यासपीठावर उपस्थित असलेली आदरणीय विनेकरी बाबांपासून पाठीमागची सर्व टाळकरी मंडळी, आमची ही सर्व छोटे बालक, आपल्या गावातील सर्व गायनाचार्य मंडळी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, आमचे दोन्ही चोपदार आदी सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचा नामोल्लेख माझ्याकडनं झाला नसला, कारण नावाच्या अभावी माहीत नाही त्याच्यामुळं तो झाला नाही, परंतु आपल्या सर्वांच्याबद्दल, सर्व सप्ताह कमिटीच्या, विशेष करून तरुण मित्रमंडळीच्याबद्दल माझ्या अंतकरणामध्ये अतीव प्रेम आहे. आजचं सकाळचं संध्याकाळचं अन्नदान ज्यांच्याकडे झालं अशा अन्नदात्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष करून आज या सेवेच्या निमित्तानं परिसरातून बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये आमचे अतिशय आदरणीय असलेले आपल्या श्री क्षेत्र सावरगावचे सरपंच आदरणीय बाबाजी पाटील कुशारे, ते सुद्धा या ठिकाणी आलेत. आपल्या खडकोझरचे सरपंच आदरणीय आमचे आप्पा, आदरणीय वसंतदादा, ते सुद्धा या ठिकाणी आलेत. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, आदरणीय आमचे हार्मोनियम वादक महाराज, अतिशय सुंदर अशी साथ महाराज देत आहेत. ताकाटे सर, आदरणीय हरिभक्तीपरायण ताकाटे सर, सुंदर असं वादन महाराजांचं आहे, त्यांचे आभार. आणि या व्यासपीठावर माझ्यासोबत आमच्या घोटीवरनं आलेले भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक, 22 वर्ष ज्यांनी जवळजवळ आपल्या भारत मातेची सेवा केली आणि आताही देशसेवा करून आता जे सातत्यानं भगवंताची सेवा करण्यासाठी दररोज माझ्यासोबत कीर्तनाच्या सेवेला असतात, आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज मेंगाळ, आपल्या श्री क्षेत्र पिंपळगाव बसवंतला बऱ्याच दिवस त्यांनी बँकेमध्ये सेवा केली, 5-6 वर्ष, आणि आता आमच्या घोटीच्या बँक ऑफ इंडियामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचे आभार मानतो. सर्वच माता बंधू भगिनी, तरुण मित्र मंडळ, छोटे बालक, ज्येष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर येतोय. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला वाटतं या ठिकाणी सेवा आपल्यासमोर पुन्हा ती येईल, त्यांचे आभार मानतो. आणि या अभंगावरती काही चिंतन म्हणण्यासाठी प्रवृत्त होतो. विठाला 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 हरी विठाला 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 विठाला. आज आपल्या नामयज्ञाचा पहिला दिवस आहे. गेल्या 64 वर्षापासून आपण अखंडपणे भगवंताचं नामस्मरण करतायत, श्रवण करतायत, ती सेवा करतायत. म्हणून आपणा सर्वांना आपल्या अध्यात्मातले एक संकेत माहीत आहे की नामयज्ञाचा पहिला दिवस जर असला तर त्या कीर्तनकाराची एक मर्यादा अशी आहे की आज एकतर भगवंताच्या नामाचं चिंतन करावं किंवा भगवंताच्या रूपाचं चिंतन करावं, याच्यापेक्षा वेगळा अभंग घेण्याची
ती लिखित परंपरा नसेल, पण ती अबाधित परंपरा मात्र संतांनी ती दिली आणि आम्ही सर्वजण त्याचं पाईक होऊन आपण पहिला दिवस म्हटला की भगवंताचं नामस्मरण करावं, नामचिंतनाचा अभंग घ्यावा किंवा भगवंताच्या रूपाचं चिंतन करावं. आणि म्हणून आपल्या नामयज्ञाचा पहिला दिवस असल्या कारणानं आज निरूपणासाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणांचा उत्कृष्ट सार आणि नामाचं महात्म्य प्रतिपादन करत असताना रामकृष्ण हरी मंत्राची ताकद आणि सामर्थ्य दर्शवणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. महाराजांनी या मंत्राचं सामर्थ्य सांगताना आपल्याला सांगितले की रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. महाराज म्हणतात रामकृष्ण हरी मंत्र आपल्या वैखरी वाणीनं जर सतत घेतला तर अशा घेणाऱ्या साधकाच्या जवळ कोणत्याही प्रकारचं पाप राहत नाही आणि 3 प्रकारचं त्रिविध दुःख जे आहे तेही निघून जातं आहे. म्हणून रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. थोडी प्रस्तावना आपण नामस्मरणाची ऐका. बघा, मानवी जीवन म्हटलं की मानवी जीवनामध्ये काहीतरी उद्धाराचं साधन असलं पाहिजे. आपण अगदी आता कलियुगामध्ये आहोत, पण कृतयुगापासून आपण भगवंताच्या प्राप्तीची जर साधनं पाहिली तर अनंत प्रकारची साधनं संतांनी आपल्याला दिलीत. एक सुभाषित मला आपल्याला सांगावंसं वाटतंय. सुभाषितकार सांगतात, कृतये दे ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजते मखय द्वापारी परिचर्यानाम कलौ तदहै कीर्तनात. म्हणजे जशी जशी युग बदलत गेली त्या बदलत्या युगाप्रमाणे भगवंताला प्राप्त करण्याची साधनं सुद्धा बदलत गेली. कृतयुगाचा विचार केला तर कृतयोद ध्यायत विष्णू. कृतयुगामध्ये भगवंताची ध्यानधारणा केल्याशिवाय त्या देवाची प्राप्ती नव्हती. म्हणून कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजते मखय. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक कर्माच्या द्वारे भगवंताला प्राप्त करण्याची पद्धती होती. द्वापारी परिचर्यानाम कलौ तदहरी कीर्तनात. आणि द्वापार युगामध्ये पूजा अर्चा करून भगवंताची प्राप्ती करायची आणि कलियुगामध्ये जर देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तो भगवंताचं कीर्तन किंवा नामस्मरण तेने नारायण दिन बेटी तेने नारायण दिन बेटी तेने नारायण दिन बेटी तेने नारायण दिन बेटी आपनी उगामती करवे कीर्तन तेने नारायण दिन अतिशय समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. जगद्रो तुकोबराय आम्हाला कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगतात. युक्तहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणजे कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा जर कोणता मार्ग असेल तर तो आहे भगवंताचं संकीर्तन करणं, कीर्तन करणं म्हणजे नामस्मरण करणं. हा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आहे. का नामस्मरण करावं? कारण आपण मानवी जीवनाचा उद्धार, आता आपण दररोज आपली प्रपंचाची कर्म करतोय, पण मानवी जीवनाचा उद्धार प्रपंचाची कर्म केल्यानं कधी होणार नाही. मानवी जीवनाचा उद्धार कशामध्ये आहे? मानवी जीवनाचं सार्थ कशामध्ये आहे? महाराज म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे साधक तुका म्हणे जन्मा आल्याचे साधक तुका म्हणे जन्मा आल्याचे साधक
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे कधी करिया विठ्ठलचे कधी करिया जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे कधी करिया कधी करिया म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात, प्रपंचाच्या कर्मानं आतापर्यंत कुणाचं सार्थक झालेलं पाहिलं नाही. काही क्षणासाठी ते वाटत असेल, पण अनंत काळासाठी चिरकालासाठी जर सार्थकता आपण शोधली तर भगवंताच्या दर्शनाशिवाय आणि भगवंताच्या नामस्मरणाशिवाय मानवी जीवनाची सार्थकता नाही. म्हणून महाराज सांगतात आम्हाला, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. मानवी जन्माची सार्थकता ही प्रपंचाच्या कर्मामध्ये नसून ती भगवंताच्या दर्शनात आहे आणि भगवंताच्या नामस्मरणात आहे. म्हणून साधू संतांनी आम्हाला देवाच्या प्राप्तीचा मार्ग नामस्मरण हा सांगितला. आता ज्यांनी आपल्याला उपदेश केला, ज्यांनी आपल्याला हे नामस्मरण करावं, त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. कारण भगवान परमात्म्याची प्राप्ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जर कशी झाली असेल तर नाथ महाराज म्हणतात, मी स्वतः नामधारक आहे. आणि सर्व संतांची तुम्ही प्रमाण पहा, सर्व संतांनी आपल्या समोर कोणतीच बिरुदावली अर्थात कोणतंच विशेषण लावलं नाही, पण ते अभिमानानं सांगतात, आम्ही कोण आहोत? आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रभा. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलाची प्रभा. सर्वच संतांची प्रमाण आपण पाहिली तो संतांनी स्वतःला कोणतंच नामाविधान लावलेलं नाही. कोणता संत स्वतःला वेदांताचार्य म्हटलं नाही, कोणते संत स्वतःला गायनाचार्य म्हटले नाहीत, कोणतेच संत स्वतःला विनोदाचार्य अशी कोणत्याही पदव्या स्वतःला दिल्या नाही. उलट तुकाराम महाराज म्हणतात, करोनिया नाश उपाधीचा. उपाध्या लावलं नाही त्यांनी, पण अभिमानानं एक उपाधी सर्व संतांनी लावली, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार. आणि ते म्हणतात, बाकीचे प्रकार आम्हाला माहीतच नाही, आम्ही कोण आहोत? तर आम्ही नामधारक आहोत. आलो म्हणे तुका मी नामाचे धारक, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक. हरिनाम आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचे धारक. पाठ
सिकंदर शिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. सर्व संतांनी आपल्याला काय बिरुदावली लावली, आम्ही नामधारक आहोत. इतर कोणतेही कर्म अर्थात इतर कोणतंही विशेषण संतांनी लावलं नाही, पण संत नामधारक होते. आता या नामधारकाचा परिणाम, सातत्यानं भगवंताची सेवा केल्यानंतरचा परिणाम, साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याने त्यांच्या घरी राहावं. निळोबारायांनी त्यांच्या नामस्मरणाच्या श्रीमंतीचं वर्णन करताना असं म्हटलं होतं, सकळ संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सकळ संत माझी राजा. सर्व संतांमध्ये श्रीमंत संत म्हणून नाथ महाराजांची ओळख आहे, पण नामस्मरणाची ताकद जर त्यांची पाहिली तर साक्षात भगवान परमात्मा त्यांच्याकडे राहील. साक्षात द्वारकेच्या भगवान कृष्ण परमात्म्याने त्यांच्या घरी राहावं महाराजांनी वर्णन केलंय. द्वारकेची मोठी एकनाथा घरी. द्वारकेची मोठी एकनाथा घरी. पाणी वाये घागरीने. पाणी वाये घागरीने. एकनाथा घरी द्वारकेची मोठी एकनाथा घरी. द्वारकेची मोठी पाणी वाहे हरी हरी. पाणी वाहे हरी हरी. निळोबाई महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय. द्वारकेची मूर्त एकनाथा हरी. पाणी वाहे हरी काबडीने. श्रीखंडा चंदन उगाळून करी. व श्री गंगा तिरी धुतासे. सेवेसी तत्पर ठाईची ठाई. देवपूजे समयी तिष्ठतसे. निळा मने देव राबे त्यांच्या घरी. निळा मने देव राबे त्यांच्या घरी. निळोबाराय म्हणतात देवानं त्यांच्या घरी राबावं त्याचं महत्वाचं कारण आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सातत्यानं भगवंताचं नामस्मरण करत होते. आणि मोठेपण बघा असं आहे की दत्तात्रय प्रभूंनी त्यांच्या दारामध्ये चोपदारी करावी. दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी चंदन उगाळावा, श्रीखंडाच्या रूपानं पाणी वाहावं आणि भागवताचं स्मरण करावं. त्याचं महत्त्वाचं कारण आहे नाथ महाराज हे नामधारक होते आणि म्हणून त्यांनी आपल्याला नामाचा उपदेश केला आहे. मानवी जीवनाची कृतार्थता भगवंताच्या दर्शनात आहे. नामस्मरण हे त्याचं महत्त्वाचं साधन आहे. आपण नामस्मरण जर प्रारंभीच्या पद्धतीमध्ये जर आपण नामस्मरण करायला लागलो तर माणसाला नामस्मरण घ्यायला आवडत नाही. सुरुवातीला आपण जर भगवंताचं नामस्मरण करून त्या परमात्म्याची प्राप्ती करायला लागलो तर नामस्मरण माणसं किती वेळ करतील? 2 मिनिट 5 मिनिट, याच्यापेक्षा जास्त वेळ करत नाही. कारण नामस्मरण हे एखाद्या औषधाप्रमाणे कडू असतंय असं वाटतंय माणसाला सुरुवातीला. जसं कडू औषध घेतलं की त्याचा गुणधर्म हमखास आहे, तसं नामस्मरण करण्यासाठी माणसं लवकर प्रवृत्त होत नाहीत. पण एखाद्या सद्गुरूची कृपा झाली, भगवान परमात्म्याची कृपा झाली
एखाद्या साधू संतांच्या साधूच्या सहवासामध्ये सातत्यानं ती प्रक्रिया घडली की मग मात्र माणसाकडं नामस्मरण घडत असते. नामस्मरण माणसानं का करावं? ज्याला भगवंताची प्राप्ती करायची त्यानं नामस्मरण करावं. कारण भगवान परमात्म्याचं खरं निवासस्थान जर कुठं असेल तर आपल्याला वाटत असे भगवान परमात्मा वैकुंठामध्ये राहतात. पण अर्जुनानं देवाला प्रश्न विचारला, देवा जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची आठवण येते आणि तुमच्या भेटीसाठी यावं असं वाटतंय तर तुम्ही लवकर मला सापडत नाही. देवा तुमचा पत्ता तुम्ही आम्हाला सांगता का? अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्म्यानं म्हणजेच माऊली ज्ञानोबरांच्या रूपानं काय उपदेश केला तो नीट ऐका. माऊली ज्ञानोबरे सांगतात, परितया पासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. कुठं मी सापडेल? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. राहण्याचं ठिकाण कोठे? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. नाहम वसामी वैकुंठी योगी नाम हृदयीरव मम भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. देवर्षी नारदांना सुद्धा भगवान परमात्म्याने हेच सांगितले की मला जर शोधायचं असेल तर वैकुंठामध्ये मला राहणं आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदना आवडले, वैष्णव सदना आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदना आवडले, वैष्णव सदना आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. त्याला शेषाचं शयन देवाला आवडत नाही, त्याला वैकुंठामध्ये राहणं आवडत नाही. म्हणून त्या परमात्म्यानं काय केलं? ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संतांच्या सदनात तो राहिला आला कारण तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. अहो संतांच्या जीवनामध्ये संतांची संगत कोणत्याही मार्गाने झाली तर सातत्यानं संत महात्मे भगवंताचं नामस्मरण करतात. कारण त्यांना माहीत आहे मानवी जीवनाचा उद्धार करणारं साधन नामस्मरण आहे, भगवंताच्या प्राप्तीचं साधन नामस्मरण आहे. निळोबा महाराजांनी
आम्हा संतांना देवाची प्राप्ती कशी झाली त्याचं फार सुंदर वर्णन केलंय. महाराज म्हणतात कर्मयोगानं गेलो असतो तो कदाचित भगवंताची प्राप्ती झाली असती, कारण देवाच्या प्राप्तीचे अनंत मार्ग आहेत. आपण माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी काढा. माऊली ज्ञानोबरांनी आम्हाला कर्मयोग सांगितला, पण कर्मयोग अत्यंत सूक्ष्म असल्या कारणानं कर्मयोगानं आम्हाला देवाची प्राप्ती होईल का नाही सांगता येत नाही. नीट आहे का? माऊली ज्ञानोबर म्हणतात कर्मयोगाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती होत जरी असली तरी सामान्य साधकानं त्या मार्गानं का जाऊ नये, कारण मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी आळसून कीजे. निष्ठा केले कर्म झाडा करुणी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. अनन्य भावानं शुद्ध चित्त अंतकरणानं भगवंताची भक्ती करण्याच्या निमित्तानं जर कर्म जर केलं तर त्या कर्मानं निश्चितपणे अंतकरणाची शुद्धती घडेल, आणि अंतकरण शुद्ध जर झालं तर त्याच्याशिवाय देवाची प्राप्ती घडतच नाही. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवो निगोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवो निगोपाळ राहे तेथे. येवो निगोपाळ राहे तेथे. पण कर्म मार्गाची क्लिष्टता सूक्ष्मता अशी आहे की निष्ठेनं जर कर्म केलं तरच अंतकरणाची शुद्धता आहे. म्हणून माऊली ज्ञानोबर सांगतात निष्ठा केले कर्म झाडा करुणी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी आळसून कीजे. अर्थात आमच्याकडनं ही साधना घडत नाही, म्हणून आम्ही थोडासा कर्मयोग बाजूला ठेवू. आम्ही भगवंताच्या प्राप्तीचा पुढे भक्ती मार्ग आहे, त्याच्यानंतर पुढे ज्ञान मार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या बाबतीत जर विचार केला तर तो अतिशय क्लिष्ट आहे, आम्हाला तो कळतच नाही. आणि ज्ञान मार्गानं देवाची जर प्राप्ती करायला गेलं तर बघा ना त्याची पद्धत भगवान परमात्मा सांगितले तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी अथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सफळ. मला सांगा सामान्य साधकाला ज्याला शास्त्र संस्कार नाहीत अथवा भगवंताची कधीच भक्ती केलेली नाही अशा माणसाकडनं साधकाकडनं ही ज्ञानाची भक्ती घडेल का हो? कदापि घडणार. म्हणजे कर्ममार्ग आम्हाला क्लिष्ट वाटला, ज्ञानमार्ग आम्हाला गुंतागुंतीचा वाटतोय, अवघड वाटतोय, कारण त्यासाठी संतांची भेट घ्यायची तद्विधी प्रणिपातेन करायचं आहे, शक्य नाही आमच्या जीवनामध्ये. मग आम्ही असं करू, आम्ही तिसरा मार्ग त्या मार्गाने जाऊन पाहू, त्याला म्हणतात योगाचा मार्ग. आता योगाचा मार्ग तर सामान्य जीवनाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. म्हणून माऊली ज्ञानोबर सांगतात योग याग विधी वायाचे उपादे रंगधर्मा वायाचे उपादे रंगधर्मा योग याग विधी नोईसे देवायाचे उपादे रंगधर्मा वायाचे उपादे रंगधर्मा वायाचे उपादे रंगधर्मा. माऊली ज्ञानोबरांनी तर आम्हाला त्या मार्गाने गेलं तर दुःखच होईल असं सांगितलं. कारण योग याग विधी येणेनो हे शरीर शोषण प्राण निरोधन मन जय शरीर शोषण प्राण निरोधन मन जय पीडलिन कुंडलिन कलिमल दल पीडलिन
सोडून या करी वन वन भंग ब्रह्माद्री मिसळली परी मुमुक्ष दंग अतिशय क्लिष्ट आहे. योगाची वाटा जे निघालेला सुखटा तया दुःखाचीच वाटा भागाला. अहो त्याच्या मार्गाला दुःखच येईल, त्या मार्गानेही जाऊन चालणार नाही. मग कर्म मार्ग आम्हाला अवघड आहे, क्लिष्ट आहे. ज्ञान मार्ग सूक्ष्म आहे, क्लिष्ट आहे, तो अवघड आहे. आणि योग मार्गाने तर देवाची प्राप्तीच नाही. महाराज म्हणतात आम्ही हे सर्वच मार्ग बाजूला केले आणि देवाची प्राप्ती कशी केली. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली भेट, सजन भेटले काळ बुद्धीचा बुद्धीचा वाळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, संत श्रेष्ठी लोबर आहे. महाराज सांगतात बाकीच्या मार्गाने जाऊ नका. आम्हा संतांना देवाची प्राप्ती कोणत्या मार्गाने झाली. महाराज म्हणतात धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले रूपा, त्यांनी फेडिला बुद्धीचा होम, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. धन्य ही आनंदाची सापडली, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती जाणो आता जाणो योगाभ्यासे सिद्धी क्रोधिताती वाटावो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली. महाराज म्हणतात देवाची प्राप्ती करण्यासाठी फक्त भगवंताचं नामस्मरण केलं आणि या नामस्मरणाच्या द्वारे देवाची प्राप्ती झाली. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आम्हाला एकच सांगतात, असे अनंत लाभ या नामस्मरणानं होतात. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही एकच करा. आपल्या वैखरी वाणीनं तुम्हाला नामस्मरण करावं असं वाटलं तर एकच करा, रामकृष्ण हरी मंत्राचा जप. रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी,
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, नामस्मरण करावंसं वाटलं तर एकच करा, रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी. रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, वैखरी वाणीनं तो मंत्र म्हणा, पण कसा म्हणा ती प्रक्रिया समजून घ्या. कारण नामस्मरणाच्या द्वारे अनंत प्रकारचे फायदे आहेत, पण पुढचा फायदा आपल्याला कोणता सांगितला आहे तर त्या पाप राहत नाही हे सर्व सांगितलं. पण रामकृष्ण हरी मंत्राने आपल्या वैखरी वाणीने तो मंत्र घ्यावा. आता राम कृष्ण हरी या मंत्राचं सामर्थ्य आपल्याला पाहावं लागेल आणि वैखरी वाणीनं तो कसा घ्यावा की जेणेकरून जीवनामध्ये महत्त्वाचा फायदा होईल. आता महाराज म्हणतात, राम नामाची ताकद, कृष्ण नावाची ताकद आणि हरी नावाची ताकद एकत्र करा म्हणजे रामकृष्ण हरी मंत्र तयार होतोय. आता बाकीच्या सर्व मंत्रांवरती मला बोलता येईल, आपल्याला वेळ फार कमी आहे म्हणून मला फक्त रामकृष्ण हरी मंत्रावर बोलायचं आहे. आपण रामनामाचं सामर्थ्य पाहू, कृष्ण नामाचं सामर्थ्य पाहू आणि हरिनामाचं सामर्थ्य पाहू. आता रामनामाचं सामर्थ्य जर आपण पाहायला गेलो तर महाराज म्हणतात, राम रसाची चवी आन रस रुचती केवी. अहो रामरसाचा चव अर्थात त्या रसाची चव जर एकदा आपल्या मुखाला लागली तर इतर रस नंतर गोड लागत नाहीत. किंवा राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पायी. सर्वांना दृष्टांत ज्ञात आहे की वल्ह्या कोळ्यानं फक्त रामनामाचं चिंतन केलं आणि त्याचं जीवन कसं बदल आपण सर्वांना ज्ञात. कोळ्याची कीर्ती वाढली गगन, केले रामायण रामाधी. एवढं मोठं सामर्थ्य त्या वल्ह्या कोळ्याला फक्त रामनामानंच प्राप्त झालं. ही रामनामाची ताकद आहे. आता रामनामाची ताकद किती, मला फक्त एक दृष्टांत एक महाभारतातला आपल्या समोर सांगायचं आहे. पांडवांनी ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग संपला आणि भगवान कृष्ण परमात्मा पांडवांना भेटण्यासाठी आले, पांडव देवाकडे गेले, देवाला सांगितलं, देवा फार पाप आमच्याकडनं घडलंय, आता त्या पापाचं परिमार्जन झालं पाहिजे, त्या पापाचं क्षालन झालं पाहिजे, देवा सांगा ना एखादा मार्ग. देवानं सांगितलं असं करा, काहीतरी एखादा यज्ञ करा. मग पांडवांनी एक अश्वमेध यज्ञ करायचा निर्णय झाला आणि तो यज्ञ करत असताना भगवंतानं सांगितलं 12 दिवसाचा यज्ञ करा. पांडवांनी यज्ञ करण्याचा निर्णय झाला. पांडव यज्ञ करत होते, पण देवा आम्ही केलेला यज्ञ सफल झाला हे आम्ही कसं समजावं. म्हटले तुम्ही यज्ञ केला आणि सफल जर झाला तर स्वर्गामध्ये घंटा वाजेल आणि स्वर्गामध्ये जर घंटा वाजली तर समजायचं तुम्ही केलेला यज्ञ काय झाला, सफल झाला.
नाही स्वर्गामध्ये घंटा वाजली, समजायचं तुम्ही केलेला यज्ञ असफल झाला. 12 दिवसाचा यज्ञ संपला आणि पुढील 4 तासामध्ये स्वर्गामध्ये घंटा वाजावी अशी अपेक्षा होती. स्वर्गामध्ये काही घंटा वाजली नाही. सर्व पांडव चिंताग्रस्त झाले. भगवान कृष्ण परमात्म्याकडे आले, देवा तुम्ही सांगितलं होतं जर यज्ञ सफल झाला तर स्वर्गामध्ये घंटा वाजेल, पण स्वर्गात घंटा वाजली नाही. याचा अर्थ असा आहे, आम्ही असं समजावं का आम्ही केलेला यज्ञ सफल झाला नाही? देवानं सांगितलं नाही, समजावं नाही, तो झालाच नाही सफल आणि त्याच्यामुळे स्वर्गामध्ये घंटा वाजली नाही. देवा असं करा, आता तुम्ही कारण शोधून काढा. तुम्ही जाणते आहात, तुम्हाला सर्व कळतंय. कारण जगद्गुरु तुकोबारे सांगतात, देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी, देव चतुर जाणोनी अंतर भरत तसे. भगवंतानं ते जाणलं आणि पांडवांना सांगितलं, बघा अडचण अशी आहे, म्हटले इथं तुम्ही हा यज्ञ करताय, पण इथून एका जंगलामध्ये, इथे 1 किलोमीटरच्या अंतरावरती त्या जंगलामध्ये एक साधू महात्मे राहतात. एक स्वपच नावाचा साधू, हीन जातीचा, हीन कुळातला साधू आहे, पण इथून 1 किलोमीटर अंतरावरती तो साधू साधना करतोय. आणि यज्ञाचा नियम असा आहे, तुम्ही जिथं यज्ञ करताय त्याच्या परिघातील 4-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये कुणीही महात्मा नाही, सामान्य जीव सुद्धा उपाशी राहता कामा नये. आता जर तुमच्या परिसरामध्ये एखादा साधू जर उपाशी राहत असेल, तुम्ही जर त्याला भोजन देऊ शकत नसेल आणि तुमचा यज्ञ सफल होण्याची तुम्ही अपेक्षा करत असेल तर कदापि शक्य नाही. असं करा, त्या साधू महात्म्याकडे जा आणि त्या साधूला इथं घेऊन या, त्यांना भोजन द्या. एकदा त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला की तुमचा यज्ञ सफल आणि स्वर्गामध्ये काय वाजेल? घंटा वाजेल. म्हटले हरकत नाही देवा, जातो. आणि 5ही पांडव त्या साधू महात्म्याकडे गेले जंगलामध्ये. गेल्यानंतर साधूच्या चरणावरती नतमस्तक झाले. साधू महात्म्यानं सांगितलं, महात्माजी गुरुवरी असं करा, आम्ही एक यज्ञाचा प्रारंभ केला होता, यज्ञ केला आम्ही, पण यज्ञ काही सफल झाला नाही. कारण तुमच्यासारखा एखादा ध्यानी महात्मा ध्यानस्थ बसलेला असताना, उपवाशी असताना आमचा यज्ञ सफल होईल कसा? असं करा, आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय, तुम्ही आमच्या यज्ञाच्या प्रसंगी या आणि तिथं तुम्ही जर भोजन केलं ना, तुमची तृप्तता झाली की स्वर्गामध्ये घंटा वाजेल आणि आम्ही केलेला यज्ञ सफल होईल. असं करा, आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, आपण आमच्याबरोबर यावं आणि यज्ञाच्या प्रसंगी भोजन करावं. त्या साधूची अट काय होती ऐका. साधूनं सांगितलं, म्हटले मी येतो, पण माझी अट अशी आहे की मला 100 यज्ञाचं पुण्य दिल्याशिवाय मी कधीच कुणाकडे जात नाही. आता साधूला किती यज्ञाचं पुण्य पाहिजे? 100. आणि यांचं एकच यज्ञ सफल नाही झाला. पांडव विचार करू लागले, एकच यज्ञ आपण करायला घेतलाय, तो असफल झालाय आणि 100 यज्ञाचं पुण्य आता या साधूला समर्पित करायचं कसं शक्य आहे? बरीच विनंती केली. साधू महात्म्याने सांगितलं, नाही, माझा नियम आहे, माझी अट आहे, मला 100 यज्ञाचं पुण्य तुम्ही समर्पित करत नाही तोपर्यंत मी भोजन करायला येणार. पांडव पुन्हा आल्या माघारी परत आले. द्रौपदी मातेनं भोजन बनवून ठेवलं होतं. विचारलं, आलेत का साधू महात्मा? नाही. म्हटले त्यांची अट अशी आहे की जोपर्यंत 100 यज्ञाचं पुण्य आम्हाला कुणी तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्हाला भोजन करायला येता येणार नाही. मग द्रौपदी मातेनं सांगितलं, त्याच्यात काय अवघड आहे? अहो मी जाते, मी भोजन बनवते, मी जाते त्या साधू महात्म्याकडं आणि साधू महात्म्यानं म्हटलं मी घेऊन येते. तर आश्चर्यच वाटलं पांडवांना. इथं एक यज्ञ करायला घेतलाय, तो यज्ञ सफल झाला नाही आणि 100 यज्ञाचं पुण्य साधूला कुठून देणार आपण? द्रौपदी माता म्हटल्या, काळजी करू नका, मी भगवान कृष्णांची बहीण आहे आणि एखादा प्रसंग कसा निभावून न्यायचं हे मला माहित आहे, तुम्ही काळजी करू नका. पहाटे उठल्या, भोजन बनवलं आणि सकाळी 9 वाजता त्या साधू महात्म्याच्या झोपडीमध्ये गेल्यात. चरणावरती नतमस्तक झाल्या. महात्माजी, माझे पती काल आपल्याकडे आले होते, त्यांनी आपणाला यज्ञाच्या प्रसंगी भोजन करायला यावं अशी विनंती केली होती, आपण आला नाहीत. मी आज पुन्हा ती विनंती करायला आपल्याकडे आले, आपण कृपया करून आमच्या यज्ञामध्ये यावं, आपण भोजन करावं. आपण तृप्तीचा ढेकर दिला की स्वर्गामध्ये घंटा वाजेल आणि आमच्या पतींनी केलेला, अर्थात आम्ही केलेला यज्ञ काय होईल? सफल होईल. कृपया करून आपण यावं. आता पुन्हा साधू महात्म्याची अट तीच होती, 100 यज्ञाचं पुण्य दिल्याशिवाय मी येणार नाही. द्रौपदी मातेनं सांगितलं, काळजी करू नका, मी तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य देते. आता त्या साधूला आश्चर्य वाटलं, हिच्या 5ही पतीला जे जमलं नाही, ही बिंदास सांगते मी तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य देते,
म्हटले हरकत नाही, दे मला पुण्य समर्पित कर, मी लगेच भोजन करायला येतो. त्या द्रौपदी मातेनं काय सांगितलं ऐका. द्रौपदी माता म्हटल्या, साधू महात्मा, मी माझ्या यज्ञापासून तर तुमच्यापर्यंत येताना जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर इथं होतं आणि चालत येत असताना मी जवळजवळ 1000 पावलं तुमच्यापर्यंत मी चालत आली. पण चालत येत असताना मी सामान्यपणे नाही चालत आली. मी काय केलं, 1 पाऊल मी पुढं टाकला की मी राम म्हणायचे, 1 पाऊल पुढं टाकला की मी राम म्हणायचे. आणि त्या रामनामाची ताकद अशी आहे. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावना पावली, यज्ञ पावना पावली, यज्ञ पावना पावली. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावना पावली, यज्ञ पावना पावली, यज्ञ पावना. हे राम म्हणता वाट चाली यज्ञ पावना पावली, यज्ञ पावना पावली, यज्ञ पावना पावली. पाऊल आपण टाकावानं भगवंताच्या रामनामाचं जर चिंतन जर घडलं तर महाराज म्हणतात, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, एका एका पावलामध्ये एक एक यज्ञ घडतं. जर भगवान प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण मुखात आलं तर द्रौपदी मातेनं सांगितलं, 1000 पावलं चालत आली ना, मला 1000 यज्ञाचं पुण्य मिळालंय. यातील 100 यज्ञाचं पुण्य मी तुम्हाला समर्पित करते. आपल्या चरणावरती मी नतमस्तक होते. आपण आता भोजन करायला यावं. साधू महात्म्याला आश्चर्य वाटलं, खरंच द्रौपदी मातेमध्ये किती ते ज्ञान आहे. साधू महात्म्यानं ती विनंती मान्य केली. यज्ञाच्या प्रसंगी आले, साधू महात्म्यानं भोजन केलं आणि तृप्तीचा ढेकर दिला आणि स्वर्गामध्ये घंटा वाजली आणि पांडवांचा यज्ञ सफल झाला. ही रामनामाची काय ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, ही रामनामाची ताकद आहे. रामनामाचं दुसरं सामर्थ्य असं आहे की रामनाम घेण्यासाठी त्याला काळाचं वेळेचं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. आपलं काम करत असताना आपण भगवंताचं नामस्मरण करावं. महाराज म्हणतात, आय कामामध्ये काम काही मना राम हरी कामामध्ये काम काही मना रामनाम घ्यायला का सोपं पाहिजे. महाराज म्हणतात, आपलं काम करता करता तुम्हाला रामनामाचं स्मरण करता येईल. कामामध्ये काम काही
म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, गळो येईल अंतकाळी, गळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे प्रयाणाचे. म्हणजे एक एक पाऊल टाकलं तर एका यज्ञाचं सामर्थ्य रामनामात आहे. भगवंताचं रामनाम घेण्यासाठी कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आणि अजून त्याचं महात्म्य सांगतो की भगवान परमात्म्याच्या रामप्रभूच्या नामाचं स्मरण साक्षात भगवान महादेव करतात. ही मन भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्री राम भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, राम पूजे सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव, भजन करे महादेव, भजन करे महादेव. आता हे झालं सर्व रामनामाचं सामर्थ्य. रामकृष्ण मंत्रामध्ये पहिलं नामस्मरण आहे, पहिलं अक्षर आहे राम. त्याची सामर्थ्य, त्याचं ताकद आपण पाहिली. आता पुढं कृष्ण नामाची ताकद पहा. आपण महाभारतामध्ये या. महाभारतकारांनी भगवान कृष्ण परमात्म्याच्या नामस्मरणाची ताकद सांगितली. महाभारतकार सांगतात एकोप कृष्णस्य कृतप्रणामी, दशाश्वमेधाभ घृतेन तुल्या, दशाश्वमेधी पुनरेती जन्म, कृष्ण प्रणामीन पुनर्भवाय. महाभारतकार सांगतात भगवान रामचंद्र प्रभूच्या एक पाऊल टाकलं नामस्मरण केलं की एका यज्ञाचं पुण्य आहे. पण भगवान कृष्ण परमात्म्याचं पुण्य मात्र एका यज्ञाचं पुण्य नाही, तर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. त्याच्यापेक्षा मोठं सामर्थ्य सांगितलं. काय म्हणतात महाभारतकार? महाभारतकार सांगतात एकोपी कृष्णस्य कृतप्रणाम, दशाश्वमेधाव घृतेन तुल्या, दशाश्वमेधी पुनरेती जन्म, कृष्ण प्रणामीन पुनर्भवाय. महाभारतकार असं सांगतात भगवान रामचंद्र प्रभूचं नामस्मरण झालं तर एका पावलामध्ये राम म्हटलं की एका यज्ञाचं फल आहे. पण भगवान कृष्ण परमात्म्याची जर सेवा घडली तर एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी, अनन्य भावना त्या भगवान कृष्ण परमात्म्याला जर तुम्ही नमन केलं, स्मरण केलं तर काय फल सांगितलं? दशाश्वमेधाव घृतेन तुल्या. 10 अश्वमेध, साधे यज्ञ नाही, 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होत आहे. इकडं पुण्य किती? एक यज्ञाचं. आणि तिकडं पुण्य किती? 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आहे. एक साधक त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं बघा, जर भगवान कृष्ण परमात्म्याच्या नामस्मरणाने त्यांना नमन केल्यानं जर 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होत असेल ना, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. 10 अश्वमेध यज्ञ पुण्य प्राप्त करण्यासाठी आम्ही इतर मार्गाचा वापर करू आणि ते पुण्यपत्रात पाडू. पण महाभारत करते सांगतात अहो 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य तुम्हाला कोणत्याही मार्गाने मिळेल, पण 10 अश्वमेध यज्ञ करणारे परत जन्माला येतील, पण भगवान कृष्ण परमात्म्याचे चिंतन करणारे मात्र परत जन्माला येणार नाही. एकोपी कृष्णस्य कृतप्रणामी, दशाश्वमेधाव घृतेन तुल्ये, दशाश्वमेधी पुनरेती जन्म, पण कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. पण भगवान कृष्ण परमात्म्याचं नामस्मरण झालं ना, सहज खुंटले येणे जाणे, जन्म मृत्यूवरती विजय प्राप्त होत आहे. हे सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन सांगतात अब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुप्यत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते सर्वधर्मान् परित्यज्य
मामेकम शरणम ब्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामी मा शुच. मौली ज्ञानोबा सांगतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण्य मीची मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी. दोहा उतरिल पार भव दुष्कर नदी. म्हणून शरण जावे भावी देवासी. उतरिल पार भव दुष्कर रामकृष्ण हरिमंत्रामध्ये राम नामाचं सामर्थ्य पाहिलं, कृष्ण नामाचं पाहिलं. मला पटकन पाहायचं कारण वेळ फार कमी आहे. आता एकच राहिलं हरी नामाचं, कारण राम कृष्ण आणि हरी. आता हरी नामाचं काय सामर्थ्य सांगावं. मौली ज्ञानोबांचा हरिपाठ काढा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढंच नव्हे, मौली ज्ञानोबांना विचारा, आपल्याला भूत बाधा होईल असू जर भीती पळे भूत पाता बेने तेते. 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 हरी उच्चार मंत्र पया गाद. हरी उच्चार मंत्र पया गाद. पळे भूत पाता बेने तेते. पळे भूत पाता बेने तेते. हरी उच्चार हरी उच्चार मंत्र पया गाद. पळे भूत पाता बेने तेते. पळे भूत पाता बेने तेते. भगवंताच्या हरी नामानं भूतबाधा जाते. एक हरी उच्चार आणि अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्र. हरी उच्चार आणि मंत्रपै आगाध पळे भूतबाधा भेने तिथे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता किती प्रमाण मौली ज्ञानोबांचा संपूर्ण हरिपाठ पाहून घ्या. ही हरिनामाची ताकद आहे. एवढंच नव्हे, आता मला सर्वात महत्वाचं सांगायचं, नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये या. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठामध्ये आपलं तेच सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे. झनी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना. ऐसया साधना करा काही. अहो, असं साधन करा. आणि ते साधन कोणते? करा रे बापानो साधन हरीचे. इतर काही करण्याचं काही कामच नाही. म्हणजे ही ताकद आहे हरिनामाची. म्हणून महाराज म्हणतात, राम राम वेगळं म्हटल्यापेक्षा, कृष्ण वेगळं म्हटल्यापेक्षा आणि हरी वेगळं म्हटल्यापेक्षा एकच करा, रामकृष्ण हरी. नित्य वदे जो वैखरी. पण ते कसं म्हणायचं तर आपल्या वैखरी वाणीनं म्हणायचं. आता आपण अभंगाच्या पहिल्या चरणाच्या आताशी पूर्वार्धात आहे बाबा. अजून आपला उत्तरार्धात जायचं आहे आणि पूर्वार्धाला 2.25 तास लागलेत. आता उत्तरार्धाला 2.25 तास म्हणजे जवळजवळ 3.5 तास आपल्याला पहिल्या चरणावर 3-4 चरणाचा अभंग आहे. मला बाबांनी मगा सांगितलं पूर्ण सोडवायचं, त्याशिवाय कीर्तन थांबवायचं नाही. आता एका चरणात जर 3 तास तर 3 चोक 12 तास. ऐका आता, रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी. आता ते नामस्मरण कसं करायचं अगदी थोडक्यात सांगतो, ऐका. वैखरी वाणीनं नामस्मरण करावं. वाणीचे प्रकार आहेत 4. वाणी म्हणजे वाचा. परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी. ही वाणी कुठं कुठे असते ऐका. परा वाणी ही नाभिस्थानी असते. पशंती वाणी ही हृदयस्थानामध्ये असते. मध्यमा वाणी ही कंठस्थानामध्ये असते. आणि वैखरी वाणी ही मुखात असते. आपण जे बोलतोय प्रत्येकजण ही वैखरी वाणीनं. परा, पशंती, मध्यमा, वैखरी. समजा आपण वैखरी वाणीनं जर आपली वाचा गेली असेल, आपल्याला कंठातून बोलता येतं हे लक्षात ठेवा. जर आपली मध्यमा वाणी जर गेली असेल, मध्यमा वाणी कंठात आहे, तर आपल्याला पशंती वाणीनं बोलता येतं, हृदयापासून बोलता येतं, इथून सुद्धा आवाज येतो, इथून सुद्धा बोलता येतं. आणि यदा कदाचित पशंती वाणीनं नाही बोलता आलं तर आपल्याला परावाणीनं बोलता येतंय, म्हणजे नाभी स्थानापासून सुद्धा बोलता येतंय. या 4 ठिकाणी आपल्या वाचा आहे ते ध्यानात ठेवा.
म्हणून माणसं एखाद्याला जर एखादी गोष्ट बिंबवायची असेल ना, तर माणसं म्हणतात बघा, मी तुम्हाला सांगतोय आत्ता, म्हणजे मुखानं सांगतोय वैखरी वाणीनं. काही वेळेला खरं सांगताना बघा, शपथ घेऊन सांगतो, म्हणजे कुठं हात लावला जातो? मानेला. कानाला काने लावत, कारण वाणी कुठे आहे? इथे आहे. काही वेळेला इथे हात लावला तो मनापासून तुम्हाला सांगतो मी. कुठे हात लावला जातो? इथे. आणि नाही म्हटलं तर शेवटी म्हणतात, अहो बेमीच्या देठापासून ओरडून सांगतो, तुम्ही का ऐकत नाहीत? या 4च ठिकाणी का? कारण इथं वाणी आहे. म्हणून परापश्यंती मध्यमा वैखरी. आता या वाणीनं किती नामस्मरण घडावं, मला फार मोठं चिंतन मांडता येईल. मला समर्थ रामदास स्वामींचं एक चिंतन मांडायचं आपल्यासमोर. फक्त थोडंसं ऐका. समर्थांनी असं सांगितलं आपल्याला की परापश्यंती मध्यम वैखरी. माझ्याकडं दासबोध चिंतन असा एक ग्रंथ आहे. कोणत्या महात्म्याचं मला माहीत नाही, पण दासबोधावरती, समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधावरती अत्यंत अप्रतिम चिंतन त्यांनी मांडलं आहे. आणि समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांची भेट झाली. ती किती नामस्मरणाच्या नंतर त्याचं फार मोठं चिंतन मांडलं आहे. आणि किती नामस्मरणानं काय काय घडतंय तेही मांडलं आहे. आता ऐका. परावाणीनं म्हणजे आधी आपल्या वैखरी वाणीनं नामस्मरण घ्यावं. वैखरी वाणीनं कमीत कमी 2 वर्ष नामस्मरण माणसानं करा. मी काय सांगतो ऐका. कमी जास्त साधना असू शकते, व्यक्ती परत्वे साधना बदलूही शकते, पण कमीत कमी वैखरी वाणीनं भगवंताचं नामस्मरण किती करायचं आहे? 2 वर्ष. कसं करायचं आहे? अखंड चिंतन विठोबाचे. आता अखंड म्हणजे त्याच्यामध्ये खंडच नाही, असं नीट ऐका. वैखरी वाणीनं 2 वर्ष नामस्मरण केलं की वैखरी वाणीचं नामस्मरण 2 वर्षानंतर आपल्या मध्यमेमध्ये येत असतंय. आणि पुन्हा मध्यमे वाणीमध्ये 2 वर्षाचं नामस्मरण करायचं. किती वर्ष झालीत आता? 4 वर्ष. वैखरी वाणीनं 2 वर्ष नामस्मरण केली, ते नामस्मरण आपलं मध्यमामध्ये आलं. 2 वर्ष मध्यमेचं नामस्मरण झालं, 4 वर्ष संपली. ते नामस्मरण आपल्या पश्यंती वाणीमध्ये येतं आहे, म्हणजे हृदयस्थानामध्ये येतं आहे. आणि मग माणसं बघा, झोपेमध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण घेतात. त्याला कारण काय? जागृती, स्वप्नी, ही जी अवस्था आहे ना, अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण अखंड खंडे जीवन नारायण अखंड खंडे रामकृष्ण म्हणजे जागृती, स्वप्नी, सुषुप्ती आणि तुर्या अशा प्रकारच्या 4 अवस्था ओलांडून ते नामस्मरण ऐका. ते परावाणीपर्यंत पोहोचत असतंय. याच्यासाठी कमीत कमी साधना असावी 8 वर्षाची. मी साधना प्रत्येकाची भिन्न सांगितली. कुणाला 8 वर्ष लागेल, कुणाला 10 वर्ष लागतील. कारण काही विद्यार्थी महिनाभरात एखादा अभ्यास करतात ना, दुसऱ्या विद्यार्थ्याला 4 महिने लागतात. शेवटी साधना तुम्ही अनन्य भावानं किती करताय? कारण अनन्यमा चिंतयन्तो मा हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावानं जे करतोय आपण, मग 8 वर्षाची ही साधना अखंडपणे जर केली तरच महाराज काय म्हणतात? रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी. असं जर नामस्मरण घडलं तर मग त्याच्याजवळ पापच राहत नाही, अभंगाचं. तया पासी नूरे पाप 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 तया पासी
चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जर अशी साधना वैखरी वाणीनं सातत्यानं रामकृष्ण हरिमंत्राचा जप तुम्ही केला तर तुम्हाला त्याचं फल काय माहिती आहे का? कारण आपण फलाशिवाय काही करतच नाही. आपल्याला कोणती गोष्ट सांगा, माणसं म्हणतात मग मला काय मिळणार आहे तरच. हे नाथ महाराजांना माहीत होतं. महाराज म्हटले यांना काहीतरी दिल्याशिवाय हे नामस्मरण करणार नाही. म्हणून महाराज म्हटले, तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. तुमच्याजवळ पापच राहणार नाही. आता पापाचे प्रकार आहे, पाप आहे, महापाप आहे, उपपाप आहे, बरेच प्रकार आहे, मला ते मांडता येत नाही वेळेअभावी. पण ऐका, आता हे पाप जाते कशानं जातंय? नाम संकीर्तन साधनय पैसो जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास बाबेवर बांध न लगती सायास बाबेवर बांध. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण नामस्मरण केलं तर नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आपल्याला सहज वाटतंय की फक्त रामकृष्ण हरी मंत्र म्हणायचं आणि पाप जाते, असं घडत नाही बरं का. त्याची फार मोठी साधना आहे. महाराज म्हणतात, तयापासी नुरे पाप आणि नासे त्रिविध हा ताप. आता ताप म्हणजे काय? तर ताप म्हणजे दुःख. आपण डॉक्टरकडे जातोय तो ताप वेगळा आहे आणि साधकांकडे किंवा संतांकडे जाणं तो ताप वेगळा आहे. त्या दुःखाचं निवारण कोणते ताप आहे? तो त्रिविध ताप आहे. एक ऐका, पहिला ताप आहे अधिदैविक. तापाला म्हणतात दुःख. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. अधिदैविक दुःख म्हणजे काय? जन्म जन्मांतरीची अनंत पाप पुण्य आमच्याकडनं घडलीत पापकर्म आणि ती पापकर्माची दुःख आम्हाला ती देवता आम्हाला ते दुःख देतात, याला म्हणायचं अधिदैविक ताप. आता अधिभौतिक ताप म्हणजे काय? प्रकृतीच्या पंचतत्वाच्या द्वारे आम्हाला जे दुःख होत आहे ना त्याला म्हणायचं अधिभौतिक ताप. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे काय माहिती आहे का? आत्मसंबंधी पावी जे तो आध्यात्मिक ताप. कुणीच आम्हाला दुःख दिलं नाही पण आमच्या मनामध्ये भय वाटणं, कुणीच त्रास दिला नाही तरी आम्हाला भीती वाटणं. काही माणसं रात्री झोपले का असं म्हणतात, मला स्वप्न दिसतंय. काही माणसं म्हणतात, मला कधी कधी रस्त्यानं चालताना दिसतंय. हा कोणता ताप आहे? हे कोणतं दुःख आहे? आध्यात्मिक ताप. हे ध्यानात ठेवा. या सर्व तापाचं निरूपण कशानं होतंय? सर रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. आता हा ताप का जातो माहिती आहे का? महाराज म्हणतात, भगवंताचं नामस्मरण म्हणजेच परमात्मा आहे. अभंगाचं तिसरं नाम त्याची परब्रह्म नाम त्याची परब्रह्म कुमार
कुमार जय जय दुबार कुमार जय 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 दुबार कुमार 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 जय दुबार अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम तयापासी नुरे पाप नासी विविध हा पाप। महाराज म्हणतात नामतेची परब्रह्म, नामस्मरण दुसरं काही नाही। भगवान परमात्मा म्हणजेच नामस्मरण आणि नामस्मरण म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच नामस्मरण। मौली ज्ञानोबारांनी एक फार सुंदर ओवी दिली। नाथ महाराजांनी भागवता मौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत असं सांगतात की आश्रयो आकाशा आकाशाची जैसा मज नाम नामी तैसा अभेदू असे। माऊली सांगतात अहो आकाशाला जर तुम्हाला उपमा द्यायची तर आकाशाला उपमा आकाशाचीच, दुसरी नाही। तसं नामाला जर तुम्हाला जर उपमा द्यायची असेल तर नाम म्हणजेच परब्रह्म आणि परब्रह्म म्हणजेच नाम आहे। म्हणून आश्रयो आकाशा आकाशाची जैसा मज नाम नामी तैसा अभेदू असे। माझ्यात आणि माझ्या नामस्मरणामध्ये अर्जुना कोणत्याही प्रकारचा बदल नाही, म्हणून नाम तिची परब्रह्म। मौलिक ज्ञानोबा सांगतात, नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी। अहो नाम म्हणजेच परब्रह्म आहे। म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात नाम तेची परब्रह्म। आणि हा काय, हा जप करण्याचा एक यज्ञ आहे। जप यज्ञ तो परम तया पासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप। महाराज म्हणतात अशा प्रकारचे अनंत फायदे तर होतातच, पण दुःखही जातंय, त्रिविध ताप जातात। आणि जेवढी जेवढी पापकर्म आपल्या जीवनात घडलीत ना, सर्व पापकर्म निघून जातात। म्हणून एकच करा, हा अत्यंत सोपा मंत्र आहे, तो आपण जपा। एका जनार्दनी जपा, 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 एका जनार्दनी जपा। राम कृष्ण मंत्र सोपा, राम कृष्ण मंत्र सोपा, राम कृष्ण मंत्र सोपा, राम कृष्ण मंत्र सोपा, मंत्र सोपा, मंत्र सोपा, राम कृष्ण मंत्र सोपा, राम कृष्ण, राम कृष्ण मंत्र सोपा, मंत्र सोपा, राम राम कृष्ण मंत्र सोपा, राम कृष्ण मंत्र सोपा,
ब्रह्म एकनाथ महाराज उपसंहार करताना शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र सोपा तया पासी नुरे पाप नसे विविध हाता. महाराज म्हणतात हा मंत्र जपा, कारण तो कसा आहे, सोपा आहे. आता सोपी अशी आठवण का दिली माहिती का, लोकांना अवघड चालत नाही. सुलभ बहुता गोड वाटे, गोड गुडवाटे सुलभ गुडवाटे गुडवाटे सुलभ गुडवाटे. अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. सुलभ बहुता गुडवाटे गुडवाटे सुलभ बहुता गुडवाटे गुडवाटे गुडवाटे. महाराज म्हणतात अवघड साधना कुणाला सांगितलं तर कोणी करणार नाही, म्हणून तुम्ही एकच करा, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, उपासना मार्ग आणि इतर सर्व क्लिष्ट मार्ग सोडा आणि एकच करा. एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र सोपा तयापासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. हाच मंत्र जपा, तुमच्याकडं मागचं कोणतंच पाप कर्म राहणार नाही, सर्व प्रकारच्या दुःखाची निवृत्ती होईल. म्हणून महाराज म्हणतात, एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र सोपा तयापासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी तयापासी नुरे पाप नासी त्रिविध हा ताप. या अभंगावरती यथामती यथावकाश आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगावरती चिंतन मांडलं. एक 5-1 मिनटं जरा जास्त झालीत, पण ती का झालीत माहिती आहे का, अहो अशी दिग्गज गायनाचारी मंडळी असल्यावर तर 2-5 मिनटं वाढणारच. अतिशय अप्रतिम असं गायन. मला धन्यवाद द्यायचं आपल्या श्री क्षेत्र लोणवाडी ग्रामस्थांना की एखादा नामयज्ञ असेल, कोणतंही कर्म करताना ते श्रद्धेनं जर केलं तर त्या श्रद्धेचं फल आहे. तो आरास, त्या गावची प्रसन्नता, सप्ताहाची प्रसन्नता आणि जागेची प्रसन्नता तर आहेच, पण तुमच्या अंतकरणाची प्रसन्नता पहिली पाहायला मिळाली. अतिशय शुद्ध चित्त अंतकरणानं ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद आहे आणि तरुण मित्रमंडळी सर्व कार्य करतायत. मी अतिशय शतशः नमन आपल्या सर्व तरुणांना करतो, भाविकांना करतो, माता बंधू भगिनींना करतो. अतिशय प्रसन्न वातावरण, अगदी सुरुवातीपासून प्रारंभापासून पाहिलं तर अगदी लाईटिंग आहे आणि इथपर्यंत सुरुवातीलाच प्रसन्नता पाहिली की कीर्तन करण्याची गरज नाही बघा, ते होऊन जात असते. आणि ही प्रसन्नता मला श्री क्षेत्र लोणवाडी ग्रामस्थांच्या अंतकरणातही दिसली आणि ते बाहेरच्या अंगाने दिसली. भगवान कृष्ण परमात्मा एकच म्हणतात, तुम्ही एकच करा. श्रद्धावानन सयुश्च शृणुयादपियो नरः सोपी मुक्ता शुभान लोकान प्राप्नुयात तत्पुण्यक्रमणा. आणि सर्व मार्गे निंदा सांडूनी असता पैशुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो तयाच्या श्रवणकुटी गीतेची अक्षरे जवळ पैठी होती नातव उठा उठी पळेची पाप. याही मार्गाने तुमच्या जीवनात झालेलं पाप जाईल, कारण तुमच्या अंतकरणाची प्रसन्नता आहे आणि जिथं प्रसन्नता येते ना तिथला अंधकार कायमचा नाहीसा होत आहे. पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र लोणवाडी अत्यंत भव्य दिव्य नामयज्ञ. बघा, पहिला दिवस म्हटल्यावर असं वातावरण नाही तयार होत. आता 4-5व्या दिवसात वातावरण तयार झालं तर काही नवल वाटत नाही, ते तयार झालेलंच असतंय. पण पहिल्या दिवसाची प्रसन्नता, एवढी उपस्थिती आणि अत्यंत शुद्ध चित्त अंतकरणानं आपण या ठिकाणी बसून ती कीर्तनाची सेवा श्रवण करतायत ना, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुण मित्रमंडळ, छोटे बालक, माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, नामधारक, वारकरी मंडळी आदी सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि काय हे घडतं माहिती आहे का, इथं तुमचं अधिष्ठानच फार मोठं आहे. आदरणीय शास्त्री बाबा व्यासपीठावर आहेत आणि बाबांचा नावलौकिक मी ऐकून आहे. अतिशय ज्ञानवंत हे बाबा आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद, कृपाशीर्वाद नामयज्ञाला मार्गदर्शन आहे.
त्याच्यामुळे नामयज्ञ सफल होतोय. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन. आपल्या सर्वांची सेवा आदरणीय सुधाकर महाराज दौंड महाराजांनी माझ्याकडे पोहोचवली. त्यांचे आभार. सर्व ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली, होकार दिला, सर्वांचे आभार मानतो. सर्व गायनाचारी मंडळी, आता सर्वांचा नामोल्लेख मी सुरुवातीला केला आहे, परत काही करत नाही. उजव्या बाजूला विनेकरी बाबांपासून तर डाव्या बाजूला महाराजांपर्यंत सर्वांचे आभार मानतो. आमचे दोन्ही चोपदार दादा आणि विशेष करून ही खडक ओझरची मला वाटतं ही छोटी मंडळी ना, हां, त्यांची आभार मानतो. सर्व छोट्या बालकांच्या चरणी विनम्र भावना नतमस्तक होतो. महाराजांनी अतिशय सुंदर असं हार्मोनी वादन केलं. ओंकार महाराज म्हटल्यावर अतिशय अप्रतिम आणि सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. त्यांचे आभार मानतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून यूट्यूब चॅनलवाल्या दादांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. एक मिनिट, वार्षिक प्रमाणे हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे हरिनाम बोली रे करो वेळे वाकुडी उतरी राम हरे विचारी तुला महाराज तुझी तुका म्हणे